शेतकरी बांधवांनो, यांना हळदीचा अनुभव असून देखील यांच्या हळदीला मागच्या वर्षी थोड्या काय प्रमाणात थोडीशी सड लागली होती. तर ती प्रमुख रूपाने सड कशामुळे लागली होती समजा, तर ती कंद सड होती. तसेच त्यांच्या समजा बऱ्याच साऱ्या त्यांच्या क्षेत्रातील शेतकऱ्यांना जी हुमणी आळी याचा देखील प्रादुर्भाव होता आपल्या गावात. आणि त्याच्यानंतर जो करपा आहे, करपाचा पारंपरिकरित्या प्रत्येक शेतकऱ्याला प्रॉब्लेम आहे. तर शेतकरी बांधवांनो, हे जे प्रॉब्लेम असतात हे कशामुळे असतात? पहिलं मी तुम्हाला सांगितलं हुमणी आळी, दुसरं आपलं कंदसड जे की आपल्या शेतात सुद्धा मागच्या वर्षी थोड्याफार प्रमाणात आली होती, आणि नंतर करपा. तर हे तिन्ही प्रॉब्लेम येतात शेतकरी बांधवांनो. जे आपलं कच्चं शेणखत असते किंवा आपल्या जमिनीतले जे हानिकारक बुरशी असतात यांच्यामुळे हे प्रॉब्लेम उद्भवतात. आपल्याला काय करायचं आहे शेतकरी बांधवांनो, या तिन्ही प्रॉब्लेमचा जर आपल्याला नायनाट करायचा असेल तर आपल्याला जे शेणखत असेल ते कुजवून वापरायचं आहे. तर आपल्याला प्रश्न पडत असेल तर हे शेणखत आपल्याला कशा प्रकारे कुजवायचं? तर शेतकरी बांधवांनो, हे शेणखत कुजवायसाठी सर्वप्रथम आपल्याला आता डिकम्पोजिशनच्या जीवाणू, ज्याला की आपण म्हणतो ज्या शेणखत कुजवणाऱ्या जीवाणू असतात त्याच्यानंतर नत्रच पुरत पालाश विरघळणारे जीवाणू, आणि त्याच्याबरोबर आपल्याला जे हुमणी अळीचा नायनाट करण्यासाठी एक वेगळी बुरशी लागते, आणि एक आपली जी हे असते कंदसड झाली, करपा झाली, त्या बुरशीला संपवणारी एक वेगळं बुरशीनाशक म्हणून एक बुरशी असते, ती देखील आपल्याला वापरायची. तर शेतकरी बांधवांनो, या सगळ्यांचं समालोचन जर करून आपण एक बॅग वापरली तर ती बॅग येते कॅनव्हासिस कंपनीची एक स्पीड कंपोस्ट म्हणून बॅग आहे. ही स्पीड कंपोस्ट म्हणून बॅग आहे. त्या बॅगचा आपल्याला आता शेतकरी बांधवांनो जर उपयोग करायचा असेल तर तो कशा प्रकारे करायचा? येथे आपण 20 किलो युरिया घेतला होता, आणि त्या 20 किलो युरियामध्ये आपण ही एक बॅग आहे, ही स्पीड कंपोस्टची 4 किलोची बॅग, असं जवळपास आपण 24 किलो मिक्स केलेले आहे. आपण याच्यात 10 ते 15 किलो युरिया घेतला तरी चालून जाईल. तर हे द्रावण आपण आता तयार केलेलं आहे, आणि हे द्रावण आपल्याला उपयोग कसा करायचा आहे त्याचीच मी विधी तुम्हाला सांगणार आहे. तर शेतकरी बांधवांना आपल्याला काय करायचं आहे, हा जो पूर्ण गंज आहे आपला, या पूर्ण गंजाला जवळपास हा 14 टालेचा गंज आहे. 14 टालेला त्यांनी जवळपास 12 बॅग घेतलेले आहेत. तर आपल्याला काय करायचं आहे, याला ठिकठिकाणी इथे आपल्याला बारीक बारीक असे याच्यात दर करून घ्यायचे, मामा कुश्याच्या साहाय्याने दर करून घ्यायचे सगळीकडून. आणि दर केल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, जवळपास याच्यात 50 ते 60 दर करायचे, म्हणजे वेगवेगळे जागी करायचे. आणि त्याच्यात आपल्याला हे जे द्रावण आहे, हे दोन्ही युरिया आणि हे स्पीड कंपोस्टचं द्रावण मिक्स करून एका दरात ते टाकून द्यायचं आहे. आणि दर 5व्या दिवशी किंवा दर 4थ्या दिवशी आपल्याला याला पाणी द्यायचं आहे. तर शेतकरी बांधवांनो, याचं प्रात्यक्षिक देखील मी तुम्हाला आता दाखवणार आहे. तर शेतकरी बांधवांनो, आता इथे यांनी दर करून घेतलेला आहे, आणि या दरामध्ये आपल्याला काय करायचं आहे, याच्यातल्या जवळपास 5-6 मुठा असे घ्यायचे आहेत. युरिया आणि आपलं स्पीड कंपोस्टचं जे द्रावण आहे त्याच्या 5-6 मुठा घेऊन असे आपल्याला टाकायचं आहे. 5 मुठा टाकून झाल्यानंतर शेतकरी बांधवांनो, आपल्याला हा जो दर आहे तो अशा प्रकारे आपल्याला थोडाफार प्रमाणात असा झाकून घ्यायचा आहे, जेणेकरून ह्या ज्या जीवाणू असतात ह्या जीवाणू मरणार नाहीत. कारण की आता जे उन्हाळ्याचे दिवस आहेत आपले, वर दाखवतात एकदा, जे आपले उन्हाळ्याचे दिवस आहेत त्याच्यात टेम्परेचर आपलं 40 डिग्री प्लस जाते, म्हणून हे जीवाणू काय असतात, हे मरण पावण्याची जात शक्यता असते. त्याच्यामुळे आपल्याला असं हे झाकून घ्यायचं आहे. पण असं बुजून टाकलं मामा आता, आणि याला कुजायला जवळपास आता फक्त 30 ते 35 दिवस लागतील, आणि 30 ते 35 दिवसानंतर आपल्याला याची पूर्ण पत्तीसारखी एकदम माती मिळेल. आणि शेतकऱ्यांचा आता याच्यावर आपण शेतकरी बांधवांनो कुटार देखील टाकलंय. कुटार देखील 35 ते 30 दिवसात हे कुजून जाईल. आणि शेतकरी बांधवांनो, हे जे कुटार असते, बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांचा प्रश्न असतो मामा की हे जे कुटार आहे, कुटार आपल्या शेतीत म्हणजे बुरशी आणते, तर हे बुरशीनं आणून हे जर कुजलेलं कुटार जर असलं तर हे सोयाबीनचं कुटार आहे आपलं. याच्यात कॅल्शियम झालं, सल्फर झालं, आणि पोटॅश आणि प्रोटीन असतात, व्हिटॅमिन असतात, ह्याचा हा उच्चतम असा साठा असतो. हे जर कुजवलेलं आपण खत वापरलं तर आपल्या शेणखतापेक्षाही त्याचे उत्कृष्ट रिझल्ट आपल्याला आपल्या हळद पिकासाठी आपल्याला मिळू शकतात. कुटाराचे, हा कुटाराचे हळद पिकासाठी म्हणजे ते वरदान आहे. जसं की याच्यामुळे काय होते, म्हणजे जी हवा खेळती राहते आपल्या जमिनीमध्ये, आणि हवा जेवढी जास्त खेळती राहील तेवढ्या जास्त प्रमाणात त्याच्या खांडीचा विकास होतो. म्हणजे जमीन भुसभुशीत राहते, पांढऱ्या मुळे जास्त निघतात त्याच्यात, म्हणजे गांडूळ वगैरे अन्य जीवाणू जे येतं ते जास्त प्रमाणात खेळते राहतात. तर शेतकरी बांधवांना आपल्याला देखील जर अशा प्रकारचं नियोजन करायचं असेल तर आपल्या चॅनल कृषी बाबाला सबस्क्राईब करा. तर व्हिडिओला बघण्यासाठी खूप खूप धन्यवाद, आणि मामा मुलाखत देण्यासाठी धन्यवाद.